बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेशी संबंधित प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी निवेदन सादर केलं। सामाजिक कार्यकर्ते शैलेश गोंधणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आलं। चिखली येथील परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेशी संबंधित कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर तपास प्रक्रियेला गती देण्यात यावी, तसेच प्रकरणातील पुरावे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय बाबींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थित नागरिकांनी तपास यंत्रणांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात करण्याचा विचार करण्यात यावा आणि संस्थेला मिळालेल्या विविध अनुदानांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली। मैं शासन से यही डिमांड करूंगा कि जो मौनी बाबा पद संस्था में शिक्षण संस्था में जो घोटाला हुआ है वो प्रशासन के पूरे डायरेक्टर, अध्यक्ष राहुल बोंद्रे समेत सबको अटक करो, यही हम सबसे जिलाधिकारी से डिमांड करते हैं। उद्रेक काय असतं याचं ज्वलंत उदाहरण या संख्येवरून तुम्ही पाहिलं। मागच्या काही कालखंडामध्ये आम्ही जेव्हा मीडियासमोर, प्रसिद्धी माध्यमासमोर या संस्थेचा गैरकारभार काढला, लोकांवर अन्याय झाले, अत्याचार झाले आणि त्या अत्याचाराचा उद्रेक आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेला आहे। आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या भाषणात का तात्यासाहेब बोंद्रे यांनी ज्या संस्था उभारल्या, ज्या शिक्षण संस्था उभा केल्या त्या भल्यासाठी केल्या, परंतु तात्यासाहेब नसताना त्यानंतर या संस्थेमध्ये अनेक अत्याचार झाले, अन्याय झाले, लोकांना त्रास देण्याचं काम सुरू झालेलं आहे। ज्यावेळेस त्यांचं सरकार असतं त्यावेळेस तुम्ही जितक्या फास्ट कार्यवाही करता, तर आज 5 दिवस झाले हे कार्यवाही सुरू होऊन शासनाने गुन्हा दाखल करून आजपर्यंत या संबंधितांना अटक का केली नाही। आमची प्रशासनाला या मोर्चाच्या वतीनं एक नम्र निवेदन आहे आणि विनंती आहे आणि इशारा सुद्धा आहे की यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करू नका। ज्या संस्थाचा भ्रष्टाचार पुढे आला त्या संस्थेच्या विरोधात आज आम्ही सर्व जनता रस्त्यावर उतरून इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर त्या संस्थेचे अध्यक्ष तसेच संचालकांना अटक करावी ही आमची मागणी आहे। अटक न झाल्याची अपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। या प्रकरणाबाबत सध्या तपास सुरू असून संबंधित आरोपींची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जात आहे। त्यामुळे दोष निश्चित होईपर्यंत कुणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही। मात्र या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनात चिखली आणि बुलढाणा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते। आता या प्रकरणात प्रशासन आणि तपास यंत्रणा पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।